Yes. Now we'll move to next type, and that is type number 2B. Again, I want to conclude this theory part also. एकदा हाही थिअरी पार्ट कन्क्लूड झाला की आपल्याला एमसीक्यू सुरू करता येतील, कारण तुम्हाला बेसिक्स आधी आलं पाहिजे. सो नेक्स्ट थिअरी पार्ट इज type number 2B. I repeat, type number 2B, which is extension of variable separable form. Okay, type number 2B, that is variable separable form by using substitution. So VS form using substitution. VS form using substitution. So just write in your notebook. It is variable separable form using substitution. Variable separable form using substitution. So what are common substitutions you can have? So these are common substitutions we have. Okay, या सगळ्या मी दाखवतोय ना, ह्या कॉमन सबस्टिट्यूशन्स असू शकतात. x प्लस वाय, x मायनस वाय, x इंटू वाय, x अपॉन वाय, y upon x, ax plus by plus c. So there is possibility of these kind of substitutions in the complete type. पटकन type 2B असं म्हणा, ही थिअरी लिहून घ्या, and then we will start the actual example. हे पटकन थिअरी लिहून घ्या. या प्रकारच्या सबस्टिट्यूशन्स पॉसिबल आहेत. हे झालं की आपण लगेचच थिअरी सुरू करू. That means numericals. Yes, we'll start question number 1. Question 1 से शुरुआत करूं. So question 1 is x raised to 4 dy by dx plus x cube y minus sec of xy is equal to 0. पहा कसं करायचं, लक्ष द्या. That's a university question. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता मी काय करतोय बघा. सो मला सबस्टिट्यूशन इथे दिसते एक्स वाय शक्य आहे का, कारण तो जो अँगल आहे म्हणजे तीच पॉसिबल सबस्टिट्यूशन आहे. पण मी आधी नीट लिहून घेतो. कसं लिहितोय बघा. त्या दोघांमधून मी एक्स क्यूब कॉमन घेतलं तर उरेल एक्स डीवाय बाय डीएक्स प्लस वाय. कळतंय सगळ्यांना. मी या दोघांमधून एक्स क्यूब कॉमन घेतलं, इथे उरेल एक्स डीवाय बाय डीएक्स प्लस वाय. हे मायनस तिकडे जाऊन प्लस होईल, म्हणजे उरेल सेक ऑफ एक्स वाय. आणि मला दिसतंय हे मायनस मी इकडे दिलं, एक्स वाय इज गोइंग टू बी युअर सबस्टिट्यूशन. सो मी एक्स वाय ला सबस्टिट्यूशन वापरतोय आता. सो पुट एक्स वाय इज इक्वल टू यू. मी याला यू म्हटलं, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह वाय इज डीवाय बाय डीएक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह एक्स इज 1, म्हणजेच राईट साइड डी यू बाय डीएक्स. मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला युव्ही रूल प्रमाणे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर हीच टर्म इथं दिसते बघा. करेक्ट. दॅट मीन्स आय कॅन जस्ट रीराईट दिस ऍज एक्स क्यूब इंटू, याच्याऐवजी काय लिहिणार, डीयू बाय डीएक्स इज इक्वल टू, हे काय येणार आहे, सेक यू. बरोबर ना. आता हे सगळं वायच्या ऐवजी यू मध्ये झालं बघा तयार. आता हे जर यू मध्ये तयार झालं असेल तर व्हेरिएबल सेपरेट करा. सेक इकडे आणा, हे इकडे न्या, म्हणजे 1 अपॉन येणार सेक यू इज इक्वल टू 1 अपॉन एक्स क्यूब डीएक्स. आय एम जस्ट शिफ्टिंग दिस ऑन लेफ्ट. 1 अपॉन सेक म्हणजेच कॉस यू डीयू इज इक्वल टू एक्स रेस टू मायनस 3 डीएक्स. दोन्ही साईडला मी इंटिग्रेशन घेतलं, काय मिळणार आहे बघा, कॉस यू चे इंटिग्रल साइन यू इज इक्वल टू एक्स रेस टू -2 अपॉन -2 प्लस सी. आता तुम्हाला माहिती आहे साइन ऑफ यू काय आहे, एक्स वाय. करेक्ट. हे मायनस इकडे येऊन प्लस होईल, 1 अपॉन 2x स्क्वेअर्ड इज इक्वल टू सी. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. सगळ्यांना कळलं का? येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस. मी पुढचं दाखवतो, लिहिण्याची घाई नको आधी. सगळ्यांना हे समजलं का पहा. येस, चलो नेक्स्ट पुढचं बघा सम आता. ओके, आय गो फॉर नेक्स्ट सम. नंबर 2. नंबर 2 इज dy by dx is equal to sin of x plus y plus cos of x plus y. तुम्ही सांगा सबस्टिट्यूशन काय आहे. टेल मी व्हॉट इज पॉसिबल सबस्टिट्यूशन. x plus y. Very good. So this is observe
कारण नीट x प्लस वायच दिसतंय. सो इट इज डायरेक्ट सबस्टिट्यूशन x प्लस वाय इज इक्वल टू यू. x चा डेरिव्हेटिव्ह 1, y चा dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx. म्हणजेच फायनली येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx मायनस 1. मी फक्त याला 1 ला इकडे नेलं. बरोबर. आता मला फक्त टेबलमध्ये रिप्लेसमेंट करायचे. dy बाय dx जागी काय करणार, du बाय dx मायनस 1 इज इक्वल टू dy बाय dx हे आहे du बाय dx मायनस 1 इज इक्वल टू साइन u प्लस कॉस u. याला x प्लस वाय ला u म्हटलं, x प्लस वाय ला u म्हटलंय. बरोबर. आता मी हा मायनस 1 तिकडे नेतो. म्हणजेच फायनली काय बनतंय बघा, du बाय dx इज इक्वल टू हा 1 प्लस कॉस u प्लस साइन यू. करेक्ट. आय एम जस्ट शिफ्टिंग मायनस 1 ऑन राईट. 1 प्लस कॉस यू प्लस साइन यू. करेक्ट. हे असं तयार झालंय. आता हे सगळं मी इकडे शिफ्ट करतो म्हणजे मला मिळेल 1 अपॉन 1 प्लस कॉस यू प्लस साइन यू du इज इक्वल टू dx. आय एम जस्ट शिफ्टिंग दिस ऑन लेफ्ट अँड dx ऑन राईट. आता मला सांगा हे इंटिग्रेशन कसं करायचं. हे तुम्हाला 12th मध्ये झालेलं आहे. देर आर 2 मेथड्स ऑफ इंटिग्रेशन टू डू दिस. आठवत आहे का सांगा मला. विच आर द करेक्ट मेथड्स ऑफ इंटिग्रेशन टू सॉल्व दिस वन. येस. विच इज वन ऑफ द मेथड. करेक्ट ईशान. विच इज वन ऑफ द मेथड. पण ती थोडी लेंदी आहे. का, कारण सबस्टिट्यूशन वापरायला लागेल. tan x बाय 2 इज इक्वल टू t. मग cos x इज 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. बरोबर ना. sin x इज 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. dx इज 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. याच्यापेक्षाही एक डायरेक्ट मेथड आहे. बघा आठवते का मी लिहितो हे करेक्ट आहे का बघा. 1 प्लस कॉस यू इज 2 कॉस स्क्वेअर्ड यू बाय 2 अँड साइन यू इज 2 साइन यू बाय 2 कॉस यू बाय 2 du is equal to dx. So we got it like this. करेक्ट. या फॉर्म मध्ये करता येईल का बघा. 1 प्लस कॉस थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. साइन थिटा इज 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. येस. आता मला सांगा कितीने डिव्हाइड केलं की हे सगळं सिम्प्लिफाय होईल. कितीने डिव्हाइड करायचं सांगा. हे आठवतंय का तुम्हाला सगळ्यांना. इट्स शॉर्टकट मेथड ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरून कितीने डिव्हाइड केलं तर सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. येस. आठवतंय का. कितीने डिव्हाइड केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. येस. कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअरनेच करा म्हणजे सोपं जाईल. डिव्हाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 कॉस स्क्वेअर्ड यू बाय 2. 2 कॉस स्क्वेअर्ड यू बाय 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही डिव्हाइड करा म्हणजे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतो. कसा बघा. येस. आय एम जस्ट डिवाइडिंग बाय 2 कॉस स्क्वेअर्ड यू बाय 2 द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. इथे येणार 1 अपॉन 2 कॉस स्क्वेअर्ड यू बाय 2 कारण न्यूमरेटरला करतो ना आपण. 1 अपॉन धिस अपॉन धिस विल बी 1. करेक्ट. प्लस 2 साइन यू बाय 2 कॉस यू बाय 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर्ड यू बाय 2. मी याने वरती डिवाइड केलं 1 अपॉन. मग याला डिवाइड केलं हे कॅन्सलच होईल. ह्याला डिवाइड केलं इज इक्वल इंटू du इज इक्वल टू dx. करेक्ट. पुढे बघा आता मी काय करतोय. हे 1 अपॉन 2 मी तसेच ठेवतो. 1 अपॉन कॉस स्क्वेअर्ड इज सेक स्क्वेअर्ड यू बाय 2 अपॉन 1 प्लस 2 कॅन्सल cos कॅन्सल. साइन अपॉन कॉस इज tan u बाय 2 du इज इक्वल टू dx. दोन्ही साईडला इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 2 सेक स्क्वेअर्ड यू बाय 2 अपॉन 1 प्लस tan u बाय 2 du इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx प्लस c. मला सांगा कुठला फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल आहे. येस. डायरेक्टच आहे. येस. व्हेरी गुड. द फॉर्म्युला ऍप्लिकेबल इज इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन fx dx इज लॉग ऑफ fx ना. कारण याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे 1 चा 0 tan u बाय 2 चा सेक स्क्वेअर u बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय 2 इज 1 बाय 2. आठवतंय का सगळ्यांना. झालेले 12वी मध्ये हे. सो f डॅश अपॉन f इज लॉग f. सो लॉग ऑफ f काय येणार आहे. f इज 1 प्लस tan u बाय 2. करेक्ट. इज इक्वल टू x प्लस c. पण स्टील दिस इज नॉट फायनल आन्सर. u च्या जागी काय टाकायचं x प्लस y. सगळ्यांना ही दोन्ही सम्स कळली का. व्हॉट इज द पॉसिबल सबस्टिट्यूशन सांगा. पॉसिबल सबस्टिट्यूशन काय नंबर 3 मध्ये. Yeah, there are 2 substitutions. Correct. There are 2 substitutions, not 1 ना. 2 substitutions दिसतात. x plus y आणि xy.
So there are two possible substitutions. पहा मी कसं करतोय. Okay, there are two possible substitutions. First is put x plus y is equal to u, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 plus dy by dx is equal to du by dx, and you will find this here. Correct? Similar way, तुम्हाला आणखी एक सबस्टिट्यूशन घ्यावी लागेल. Put xy is equal to v, त्याला मी v म्हणतो. Derivative will be x into derivative of y plus y into derivative of x is 1 is equal to dv by dx, आणि ही सबस्टिट्यूशन तुम्हाला इथं दिसते बघा. करेक्ट? आता मला फक्त सबस्टिट्यूशन मध्ये टाकावं लागेल. काय मिळणार आहे बघा, x plus y is u, so it's going to be u square. हे काय येणार आहे बघा, dv by dx is equal to xy काय आहे v, आणि हे काय येणार आहे du by dx. आता सगळं uv मध्ये आहे तर dx ची गरजच नाही, काढूनच टाकू आपण. म्हणजे काय आलं बघा, u square dv is equal to v du. शिफ्ट करा म्हणजे 1 upon v dv is equal to 1 upon u square du. या सगळ्यांना आवाज येतोय? आता माझा आवाज येतोय? हा, येस. पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 upon v is log v, u raised to minus 2 is u raised to minus 1 upon minus 1, v म्हणजे xy, आणि हा मायनस इकडे येऊन प्लस 1 upon u म्हणजे x plus y, हे आन्सर आलं. सगळ्यांना कळलं का? पहा पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. Fourth is dy by dx is equal to root of y minus x. सांगा काय सबस्टिट्यूशन घ्यायची? येस, काय घ्यायची पण सबस्टिट्यूशन? y मायनस एक्स ला काय म्हणायचं? काय म्हणायचं y मायनस एक्स ला? येस, सांगा पटपट, y मायनस एक्स ला काय म्हणायचं? कळलं मी काय केलं? कळलं मी काय केलं? का घेतलं रे मी स्क्वेअर? कारण स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल ना. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, इथे रूट आहे म्हणून स्क्वेअर घ्यायचा. करेक्ट? आता डेरिव्हेटिव्ह बघा, dy by dx मायनस डेरिव्हेटिव्ह x is 1, u स्क्वेअर इज 2u du by dx. बरोबर का? म्हणजेच dy by dx इज इक्वल टू 1 प्लस 2u du by dx. बरोबर का? समजतंय सगळ्यांना? येस. नाउ I will just put here dy by dx काय बघा, it's 1 plus 2u du by dx is equal to root of y minus x म्हणजे u square. हे इकडे जाईल म्हणजे येणार 2u du by dx is equal to root of u square is u minus 1. बरोबर? म्हणजेच पहा मी आता काय करतो, हे इकडे आणतो, 2 into bracket u upon u minus 1 du is equal to dx. हा dx इकडे नेणार आहे. मला सांगा हे इंटिग्रेशन कसं करायचं? 2 इंटिग्रेशन ऑफ u अपॉन u minus 1 du is equal to इंटिग्रेशन ऑफ dx plus c. येस, करेक्ट. मी हिंट दिली बघा इथे. काय करायचं तर -1 + 1 ऍडजस्ट करा. करेक्ट? येस. अँड ब्रॅकेट हिअर सेपरेट डिव्हिजन अँड गो फॉर द आन्सर. येस, करून टाका दोन्हीच मला. एक्झाम्पल नंबर, I think we did 4 sums. Number 5 now. Number 5 is y upon x cos of y upon x dx minus x upon y sin of y upon x plus cos of y upon x dy is equal to 0.
Now I will go for simplification. Check simplification now. Remember, and first of all, before I start solution, मला सांगा सबस्टिट्यूशन काय दिसते तुम्हाला? मला सांगा तुम्हाला सबस्टिट्यूशन काय दिसते? y upon x. हे लक्षात ठेवा मी काय सांगतोय हे. जर सबस्टिट्यूशन y upon x असेल तर लेफ्ट हँड साइडला dy by dx आलं पाहिजे. आणि जर सबस्टिट्यूशन x अपॉन y असेल तर लेफ्ट हँड साइडला dx अपॉन dy आलं पाहिजे. मी काय सांगतोय नीट ऐका परत. जर सबस्टिट्यूशन y अपॉन x असेल तर लेफ्ट हँड साइडला dy बाय dx आलं पाहिजे. आणि सबस्टिट्यूशन x अपॉन y असेल तर लेफ्ट हँड साइडला dx बाय dy आलं पाहिजे. क्लिअर? आता y अपॉन x आहे म्हणजे मला dy बाय dx पाहिजे. त्यासाठी मी आता सिम्प्लिफाय करत जातो. पहा. सो आय एम जस्ट रीरायटिंग y अपॉन x cos of y upon x bracket complete dx, this on right side, x upon y into sin of y upon x plus cos of y upon x into dy. आणि मला dy बाय dx हवा म्हणजे मी हा dx इकडे नेईन आणि हे इकडे आणेल म्हणजे मला मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू हा dx इकडे जाणार आहे हे इकडे जाणार आहे म्हणजे न्यूमरेटर असेल y अपॉन x cos of y upon x अपॉन x अपॉन y sin of y अपॉन x प्लस cos of y अपॉन x असं करून घ्यायचंय. सो सबस्टिट्यूशन y बाय x असेल तर लेफ्ट हँड साइड dy बाय dx आणा आणि आता सबस्टिट्यूशन वापरूया आपण. पहा काय मिळणार आहे. सबस्टिट्यूशन इज पुट y अपॉन x इज इक्वल टू v म्हणजे y इज इक्वल टू vx. मी हा x इकडे दिला म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बघा dy बाय dx इज इक्वल टू uv रूल v इंटू डेरिव्हेटिव्ह x इज 1 प्लस x इंटू डेरिव्हेटिव्ह v इज dv बाय dx. करेक्ट? याच्यावरून मला आणखी एक दिसतंय की y अपॉन x v असेल तर x अपॉन y असणार 1 अपॉन v. आता हे मी सगळं यात सबस्टिट्यूट करतो. मला dy बाय dx काय मिळालंय? v प्लस x इंटू dv बाय dx इज इक्वल टू हे y अपॉन x काय v इंटू कॉस ऑफ y अपॉन x काय v. करेक्ट? कॉस ऑफ y अपॉन x ला v आहे. x अपॉन y काय 1 अपॉन v इंटू साइन ऑफ y अपॉन x आहे v. करेक्ट? प्लस कॉस ऑफ y अपॉन x आहे v. करेक्ट? सो 1 अपॉन v साइन v प्लस कॉस v हे v कॉस v असं आहे. करेक्ट? आता मी हा v इकडे नेतो म्हणजे मायनस होईल. सो आय एम गोइंग फॉर द नेक्स्ट स्टेप. चेक दिस केअरफुली. येस, आता मी तो प्लस v आहे ना तो राईट साइडला देतो म्हणजे काय होणार आहे बघा. सो इट विल बी x dv बाय dx इज इक्वल टू हा v इकडे जाईल म्हणजे मिळणार आहे v cos v अपॉन 1 अपॉन v sin v प्लस cos v मायनस v. हे आहे असंच हा v इकडे येऊन मायनस आला क्रॉस मल्टिप्लाय. सो येणार आहे v cos v मायनस याने याला मल्टिप्लाय केल्यावर v कॅन्सल झाला उरलं sin v मायनस याने याला v cos v अपॉन 1 अपॉन v sin v प्लस cos v. बरोबर असं आलंय. आता तुम्ही लक्षात आलं असेल तर हे कॅन्सल होत आहे. बरोबर? आता मी वरती आणि खाली थ्रू आउट v ने मल्टिप्लाय करू शकतो म्हणजे काय मिळेल बघा. वरती मिळेल मायनस v साइन v अपॉन खाली मिळेल साइन v प्लस v कॉस v. करेक्ट? मी वरती आणि खाली v ने मल्टिप्लाय केलं हे तुम्हाला मिळालं x dv बाय dx आणि मी हे इकडे सगळं शिफ्ट करतो म्हणजे मिळणार आहे बघा साइन v प्लस v कॉस v अपॉन हे v साइन v dv. मी सगळं v इकडे आणलं. करेक्ट? मायनस आहे असंच मायनस हा x इकडे नाही 1 अपॉन h dx आणि मी आता सेपरेट डिव्हिजन करतो. मी सेपरेट डिव्हिजन केली तर दिस अपॉन दिस काय होणार आहे 1 अपॉन v. इथे केली तर काय होणार आहे v कॅन्सल कॉस अपॉन साइन कॉट v dv हे मायनस इकडे येऊन प्लस होईल 1 अपॉन h dx इज इक्वल टू 0. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन v dv इंटिग्रेशन ऑफ कॉट v dv प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन h dx. मला सांगा कॉन्स्टंट काय घ्यायचा. मला सांगा कॉन्स्टंट काय घ्यायचा आहे. लॉग सी. करेक्ट? व्हेरी गुड. आता मी सांगण्याची गरजच नाहीये. याचं इंटिग्रल काय आहे लॉग v. कॉट v चं इंटिग्रल लॉग ऑफ साइन v. बरोबर ना. 1 अपॉन x लॉग x इज इक्वल टू लॉग c. आता हे सगळे लॉग एकत्र करा. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशनच आहे v इंटू x इंटू साइन v. v ची व्हॅल्यू काय टाकणार y अपॉन x मग तो हा x कॅन्सल होईल. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस सम.
चलो नेक्स्ट. पहा, ज्यांचं लिहायचं राहत आहे त्यांनी आठवणीने रेकॉर्डेड सेशन पहा आणि लिहा. येस, नाउ विल मूव्ह टू नेक्स्ट सम. हा सम वाचा नीट. काय म्हटलंय? अँगल मेड बाय टँजेंट विथ एक्स ऍक्सिस इज गिवन. ओके, अँगल मेड बाय टँजेंट विथ एक्स ऍक्सिस इज गिवन. मी त्या अँगलला थिटा म्हणतो. पहा, थिटा म्हणतो त्या अँगलला. काय आहे? टॅन इनव्हर्स ऑफ 4x प्लस वाय प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याला मी थिटा म्हटलं ह्या अँगलला. हा टॅन इनव्हर्स इकडे आला की काय होईल? टॅन थिटा इज इक्वल टू 4x प्लस वाय प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. मी काय केलं लक्षात येते सगळ्यांच्या? मी तो जो अँगल आहे त्याला थिटा म्हटलं आणि थिटा म्हटल्यावर टॅन इनव्हर्स आहे तो टॅन इकडे होणार आहे लेफ्ट हँड साईडला. करेक्ट. आता टॅन थिटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्लोप असतो आणि स्लोपला आपल्याला डीवाय बाय डीएक्स लिहिता येतं कारण टॅन थिटा म्हणजे स्लोप आहे. 4x प्लस वाय प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. टॅन थिटा म्हणजे स्लोप आहे, त्याला आपण डीवाय बाय डीएक्स म्हणू शकतो. आता मला सांगा यापैकी कुठली सबस्टिट्यूशन ऍप्लिकेबल आहे? सांगा कुठली सबस्टिट्यूशन. येस, व्हेरी गुड. 4x प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू यू. करेक्ट. सो पुट 4x प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू यू म्हणजेच ax प्लस by प्लस c. Derivative of 4x is 4, 1 is dy by y is dy by dx, 1 is 0 du by dx. बरोबर. म्हणजेच येणार dy by dx is equal to du by dx minus 4. करेक्ट. आता मी dy by dx ची व्हॅल्यू आहे ना ही टाकतो इथे. dy by dx is du by dx minus 4 is equal to हे काय u आहे म्हणजे येणार u स्क्वेअर म्हणजेच du by dx is equal to u square plus 4 and now it's variable separable form. हे इकडे आणा. 1 upon u square plus 4 du is equal to dx. I'm just shifting the terms. आता इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन ऑफ 1 upon u square plus 4 du is equal to इंटिग्रेशन ऑफ dx plus c. हे u square plus 2 square या 4 ला आपण काय लिहू शकतो? 2 square. आठवतंय का इंटिग्रेशन काय आहे? सांगा. मी या 4 ला 2 स्क्वेअर लिहितोय. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो दिस इज 2 स्क्वेअर. सो 1 अपॉन 2 टॅन इनव्हर्स ऑफ u बाय 2 इज इक्वल टू x प्लस c. सो 1 बाय 2 टॅन इनव्हर्स ऑफ u आहे दिस 4x प्लस y प्लस 1 अपॉन 2 इट इज मायनस x इज इक्वल टू c अँड दॅट्स द फायनल आन्सर. सो सगळ्यांना हा कंप्लीट टाइप कळला का? Yes. Now I will explain the theory of type number 2C, homogeneous differential equation. हे फक्त थिअरी सांगणार आहे कारण हा फक्त आपण एमसीक्यू लाच करणार आहे. वेगळं थिअरी एक्झाम्पल घ्यायची गरज नाही कारण सगळे सिमिलर आहे सबस्टिट्यूशन साठी. तुमच्या लक्षात येईल सबस्टिट्यूशन साठी याच्यात काय सिमिलॅरिटी आहे ती. येस, पहा, लक्ष द्या सगळ्यांनी आता. सो टाइप नंबर 2C, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. काय होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन? पहा, होमोजिनियसचा अर्थ काय रे? माहितीये की नाही? होमोजिनियसचा अर्थ काय? येस, डिग्री सेम. करेक्ट. ओके, डिग्री ऑफ ऑल टर्म्स म्हणजेच प्रत्येक टर्म्स. डिग्री ऑफ ऑल टर्म्स इज सेम. ऑलच्या पाहिजे मी इच म्हणतो म्हणजे ते सगळ्यात जास्त सुटेबल स्टेटमेंट आहे. युनिफॉर्म डिग्री. डिग्री ऑफ each term. Degree of each term is same. Each term is same. असं असेल तर एकच सबस्टिट्यूशन वापरायचे कंप्लीट टाइप मध्ये. एकच सबस्टिट्यूशन वापरायचे कंप्लीट टाइप मध्ये आणि सबस्टिट्यूशन आहे पुट y अपॉन x इज इक्वल टू v म्हणजेच y इज इक्वल टू vx म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x इंटू dv बाय dx. तुम्हाला ही एकच सबस्टिट्यूशन कंप्लीट टाइप मध्ये वापरायची आहे. याचा अर्थ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आणि सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम याच्यात काही फरक आहे का रे? येस, थँक्यू.